प्रश्नाचं उत्तर आपल्याला युवा सांगतील. त्यांनी सांगितलं उत्तर. सांग बाकीचं. जवाहरलाल नेहरू. कळलं? पंडित जवाहरलाल नेहरू. हा तर तुम्हाला मार्क मिळाले असणार. त्याला मार्क नाही दिले. मार्क ज्यांनी बरोबर सांगितलं दिले. आता त्याचे मार्क्स मिळून आले. आता सांगितलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज इंडियाज फर्स्ट प्रेसिडेंट? देश के पहले राष्ट्राध्यक्ष का नाम क्या था? देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींचं नाव काय? विचार करा. अरे या तर एकदम बाउन्सर होता. बाउन्सर यॉर्करच. क्लीन होल्ड. दांडी उडाले सगळ्यांचे. ठीक आहे, कोणालाच येत नाही ना? ठीक आहे, आगे बढ़ते. पुढचा प्रश्न जाऊ दे, त्याचा विचार करू नका. पुढचा प्रश्न. Which of the world's 7 wonders is located in India? दुनिया के 7 अजूबे में से कौन सा अजूबा भारत में है? जगातल्या 7 आश्चर्यांपैकी कुठलं आश्चर्य भारतात आहे? हातवर करायचं आहे. कॉन्फिडंट असं नाही घेणार, मोजणार नाही असं. हा एकच आहे. ठीक. अजून कोणाला विचार करायचा आहे? कोणाकडे नाही ना? या तुम्ही नाव आणि उत्तर देतात. तिचं नाव काय? अस्मिता. ठीक आहे. पुढचा प्रश्न. Which state in India has the highest population? देश की कौन से राज्य की आबादी सबसे ज्यादा है? देशातल्या कुठल्या राज्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे? 3 उमेदवार आहेत. एकदम आत्मविश्वासाने हात वर करतात. किंवा तुम्ही तुमचं उत्तर सांगून द्या. तिचं नाव. तुम्हाला पण उत्तर द्यायचं. ठीक. घाई करू नका, धावत येऊ नका, आरामात या. सांगा. ठीक. चालेल. 4 जणांनी उत्तर दिले. मी तुमचा कॉन्फिडन्स घालवत नाहीये, पण एकाचंही उत्तर बरोबर नव्हतं. ठीक आहे, घरी जाऊन शोधून घ्या तुम्ही. गेटवे ऑफ इंडिया इज लोकेटेड इन विच सिटी? गेटवे ऑफ इंडिया किस शहर में है? गेटवे ऑफ इंडिया कुठल्या शहरात आहे? गेटवे ऑफ इंडिया माहिती आहे? हा ठीक आहे. कुठल्या शहरात आहे? तुम्ही तुमचे पेपर सोडवा. छोटे ग्रुप आमच्याकडे. मुंबई के बाहर काय करतोय? ते बोले महाराष्ट्र नगर मध्ये. चला पुढे बघ. 5वा प्रश्न होता. आता 6वा प्रश्न आहे. 6th क्वेश्चन. Who is called father of Indian Constitution? देश की राज्य घटना के पिता किन्हे कहते हैं? देशाच्या राज्यघटनेचे पिता कोणाला म्हटले जाते? अजूनही संख्या 4च आहे. या एकेकाने नाव सांगून उत्तर सांगून युवा ये. दिलं त्याचे. या दुसरी आली. या तिसरी. अजूनही. अच्छा 5वा पण आहे कोण? या एक जण. हा आरामात आहे, आरामात आहे, काही नाही करत. येतात बरोबर उत्तर येतात काय कोणाकडून? शाबास. ठीक आहे. 5 जणांनी उत्तर दिले, बरोबर दिले. एकाने चुकलं, एकाचं चुकलंय. आता
विच आता पुढचा प्रश्न आहे 7वा प्रश्न 7th क्वेश्चन विच ऑफ दिस कलर्स कैनॉट बी फाउंड इन द इंडियन फ्लैग। ठीक है, इंडियन फ्लैग में कौन सा कलर नहीं पाया जाता। देश का जो तिरंगा झंडा है उसमें कौन सा रंग नहीं है, कुठला रंग नाही आहे ते सांगा, मी रंग वाचतो। ठीक है, रेड यानी कि लाल, मराठीत पण लाल, सॅफ्रन म्हणजे केशरी भगवा म्हणतो ना तो, नंतर व्हाईट सफेद पांढरा, आणि चौथा आहे ग्रीन म्हणजे हिरवा हरा। ठीक आहे, आता किती जण असं मला वाटतं आपली अपेक्षा असेल, चुकीचं सांगा चालेल पण हा 1 2 3 सगळ्यांनाच येत आहे। ठीक आहे, प्रश्न कॅन्सल करा मग, थांबा थांबा थांबा, एकेकाने नाव सांगा। ये स्पष्ट कळलं ना तुम्हाला सगळ्यांना, कुठला रंग नाही सापडत। ठीक आहे, या खो खो खेळतात ते, जा खो तो पुढचा या पुढच्या अस्मिता। नेक्स्ट नाम नेक्स्ट नाही किशोर सोमेश्वर आणि सगळ्यांनी सांगून केलं, सगळ्यांनाच सांगायचं। हा शेवटची 3 4 ठीक आहे, पुढचा प्रश्न 8वा प्रश्न। आकडे कळतात तुम्हा लोकांना? 10 समजते, 10 100 समजते, 1000 समजते, 1000 लाख करोड़ समझते हैं, सब कुछ समझते हैं। मतलब करोड़ के बाद क्या आता है? अच्छा ठीक है, व्हाट इज ठीक है, व्हाट इज द करंट एस्टिमेटेड पॉप्युलेशन ऑफ इंडिया। ठीक है, कळलं तुम्हाला? मी तुम्हाला काय विचारलं, आकडे काय कळतात म्हणून? ऑप्शन नाही तुम्हाला, काळजी करू नका। पहिला ऑप्शन आहे 140 करोड़, दूसरा ऑप्शन है 200 करोड़, तीसरा ऑप्शन है 50 करोड़, फोर्थ ऑप्शन इज 80 करोड़। हिंदीतून सांगतो, देश की आबादी कितनी है? 140 करोड़ है, 200 करोड़ है, 50 करोड़ है कि 80 करोड़ है? देशाची लोकसंख्या किती आहे? 140 कोटी, 200 कोटी, 50 कोटी की 80 कोटी? विचार करा आणि सांगा। किती हात वर असे? 1 2 3 5 6 1 2 3 4 आहे ना? हा 6 एकेकाने या। हा तर ते यावेळी तुझा नंबर लावायचा। स्मिता कोण आहे तुझ्यानंतर? ये 6 जण होते। स्मिता होणे हा तुझा थांबा। आता कोण बाकी होतं? तुला पण सांगायचं होतं ऑप्शन। हा ऑप्शन है 140 कोटी, हिंदी में हाँ 140 करोड़, 200 करोड़, 50 करोड़, 80 करोड़। बताना है? हाँ ठीक है, ठीक है, थैंक यू। हो गए? हाँ अस्मिता तिचा शेवटी आली। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न जरा कठीण आहे। ठीक है, पुढचा प्रश्न कठीण है, मुश्किल सवाल है।
फुल फॉर्म आते हैं ना आपको? फुल फॉर्म आते हैं ना? ठीक है। What is the full form of WHO? WHO का पूर्ण रूप क्या है? WHO चा फुल फॉर्म क्या है? पूर्ण रूप क्या है? WHO पता है क्या है? पहली बार WHO पता है? चलो नेक्स्ट। नहीं पता है? IPL पता है। IPL पता है? ठीक है चलो, एक कोणालाच नहीं आ रहा, पुढचा प्रश्न किसी को नहीं आ रहा है ना? ठीक है, और एक फुल फॉर्म है, व्हाट इज फुल फॉर्म ऑफ UN? UN का फुल फॉर्म क्या है? UN U फॉर अम्ब्रेला, N फॉर नीडल। UN का फुल फॉर्म क्या है? UN चा पूर्ण रूप क्या है? नहीं? ठीक है, पास ऑन। चलो ठीक है। नेक्स्ट इज सिंपल क्वेश्चन, हाउ मेनी डेज आर देयर इन अ लीप ईयर? लीप ईयर में कितने दिन होते हैं? जो साल लीप ईयर होता है उसमें कितने दिन होते हैं? लीप ईयरच्या वर्षात किती दिवस असतात? जो हात उचललाय की नाही? 1 2 3 4 5। ठीक है, कोण हात यावेळी तुझं नाव? ये तू सुच दो यार। तुम्हें भी बता ना? हाँ 6। झाले सगळं? हाँ ईयर साल। एक साल में लीप ईयर वाला साल जो रहता है तो उसमें दिन, ये था सवाल। हाँ ठीक, चलो। अच्छा, एक साल में कितने दिन होते हैं पता है किसी को? सगळ्यांनी घेऊन जाना, पता है? हाँ बोलो, पॉइंट्स नहीं है, कितने दिन होते हैं एक साल में? हाँ 365, 365 दिवस असतात ना, 365 दिन रहते हैं। ठीक, अच्छा ये तो विचारलंय ना? हाँ